आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी वात, पित्त आणि कफ हे 3 दोष संतुलित ठेवणे गरजेचे आहे. ज्याचं वात, पित्त, कफ, मन, बुद्धी आणि कर्म हे संतुलित तोच खरा निरोगी. बहुतांश आजार हा समतोल बिघडल्यामुळे होतो. ते टाळण्यासाठी शरीरातील वातदोष संतुलित ठेवणारे पदार्थ सेवन करावेत. हे संतुलित सांभाळणारे घटक म्हणजे देशी गाईचे शुद्ध तूप आणि लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. यातील देशी गाईचे तूप आपल्याला माहीत आहे, मात्र लाकडी घाण्याचे शुद्ध तेल म्हणजे काय? आपण सर्रास वापरत असलेले रिफाईंड तेल म्हणजे काय? ते कसे तयार होते आणि रिफाईंड तेलाचे नेमके धोके कोणते याविषयी जाणून घेऊया. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. तेलाचा सुगंध येतो कारण त्यात 4 ते 5 प्रकारचे प्रोटीन्स असतात. तो सुगंध त्या प्रोटीन्सचाच असतो. शुद्ध तेलाचा चिकटपणा खूप असतो कारण त्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे फॅटी ॲसिड असतात. व्हिटॅमिन ई आणि मिनरल्स सुद्धा असतात. लाकडी घाण्यावरचे तेल सर्वोत्तम असते कारण हे तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे तेल बियांवर जास्त दाब दिला जात नाही. शिवाय हा घाणा 1 मिनिटात फक्त 14 वेळाच फिरतो. थोडक्यात लाकडी घाण्याचा RPM 14 असतो. त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन हा आपल्या लिव्हरमध्ये तयार होतो, मात्र तो शुद्ध तेल खाल्ल्यामुळे तयार होतो. म्हणूनच आहारात शुद्ध तेल अवश्य असावे. शुद्ध तेल खाल्ल्याने वातदोष संतुलित राहतो, त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाही. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस, ब्रेन डॅमेज, उच्च रक्तदाब सारख्या गंभीर आजारांवरती शुद्ध तेल गुणकारी आहे. भारतात शेकडो वर्षापासून लाकडी घाण्याचे तेल आहारात असल्याने आपले पूर्वज दीर्घायुषी होते. 100 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा गंभीर आजार नव्हते. लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान 40 ते 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त नसते. त्यामुळे तेलातील कोणताही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे असतात, त्यामुळे शुद्ध तेल खावे. तसंच एक मोठा गैरसमज आपल्या सगळ्यांमध्ये आहे की शेंगदाण्याच्या तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढते. हे चुकीचे आहे. उलट शेंगदाण्याच्या तेलामुळे HDL वाढते आणि ते आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असते. आता मित्रांनो, जाणून घेऊया रिफाईंड तेलाचे कोणते दुष्परिणाम आपल्याला होतात. अनेक प्रकारचे घातक केमिकल्स वापरल्याशिवाय तेल रिफाईंड होतच नाही. सिंगल रिफाईंडसाठी 6 ते 7 प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. उदाहरण आहे गॅसोलिन, सिंथेटिक अँटीऑक्सिडंट, हेक्झेन इत्यादी. रिफाईंड तेलाचा वास येत नाही कारण त्यात एकही प्रकारचे प्रोटीन शिल्लक राहत नाही. रिफाईंड तेलाला चिकटपणा नसतो कारण त्यातले फॅटी ॲसिड आधीच बाहेर काढले जाते. तसंच रिफाईंड तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि मिनरल्सही नसतात. रिफाईंड तेल आपल्या आरोग्यास सर्वात जास्त हानिकारक असते कारण त्यात वापरले जाणारे केमिकल्स मानवाच्या शरीरातील अवयवांना निकामी करतात. रिफाईंड तेलामुळे आपल्या शरीरातील आवश्यक असणारा एकही घटक नसतो. उलट केमिकलपासून बनवलेले हे तेल एक प्रकारे विष समान आहे. रिफाईंड तेलामुळे आपल्या शरीरातील घातक असलेला घटक तयार होतो. त्याला LDL असे म्हणतात, ज्यामुळे ब्लॉकेजेस तयार होतात आणि त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. रिफाईंड तेल खाल्ल्याने वातविकार असंतुलित राहतात, गंभीर आजार उद्भवतात. रिफाईंड तेलाची निर्मिती भारतात 30 वर्षापासून झाली आणि जाहिरातीच्या माध्यमातून याचा प्रसार संपूर्ण भारतात झाला आणि आज सगळे हेच रिफाईंड तेल खात आहे. ज्याचा परिणाम म्हणजे घराघरात आज लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतोय. खरं तर तेलाला रिफाईंड करताना सुरुवातीला 300 डिग्री सेल्सिअस आणि दुसऱ्यांदा 464 डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर उकडले जाते. तेल एकदा उकडले तर ते पुन्हा खाण्यास योग्य राहत नाही. डबल रिफाईंड आणि ट्रिपल रिफाईंड करताना तर हे तेल 2दा आणि 3दा उकडल्याने त्यात काही विषारी घटक समाविष्ट होतात.
रिफाईंड तेल तयार करण्यासाठी पाम तेलाचा सर्वात जास्त वापर केला जातो. पाम तेलामध्ये आणि डालड्यामध्ये जनावरांच्या चरबीचा वापर केला जातो, जे शरीरास अत्यंत घातक आहे. त्यामुळे आता आपल्या आहार सवयींचा फेरविचार करण्याची हीच वेळ आहे. आरोग्यदायी दीर्घायुष्य पूर्वजांनी दिलेल्या लाकडी घाण्याच्या तेलाचा वापर करूया आणि नवे आरोग्यदायी समतोल जीवनाचा अंगीकार करूया.